नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 सप्टेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. कठोर परिश्रम आणि योग्य प्रयत्नामुळे चांगले फळ आणि पारितोषिक मिळू शकते. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून एकांतात वेळ घालवू शकता. दुसऱ्यावर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदित व्हाल, पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दुःखी देखील व्हाल. भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. वृषभ राशी, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर आज नेहमीपेक्षा दुहेरी उत्पादन करू शकाल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. मिथुन राशी, उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. कर्क राशी, समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्ही जोडीदारापासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. सिंह राशी, संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून
एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. कन्या राशी, तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत. पगारातील वाढ तुम्हाला उल्हासित करेल. पूर्वीची उदासी आणि तक्रारी दूर करण्याची हीच खरी वेळ आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज चांगले परिणाम दिसून येतील. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तूळ राशी, प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. वृश्चिक राशी, ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकता. परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. कामाचा ताण आणि घरातील उणीधुणी यामुळे त्रस्त व्हाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. धनुराशी, व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांची समाधानकारक फळ मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळेल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. मेहनत आणि सहनशीलता याद्वारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. मकर राशी, प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.
तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करत आहे ते व्यक्त करा. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे दुःखही तुम्हाला होईल. नातेवाईक आणि मित्रमंडळी अचानक तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. कुंभ राशी, उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमचे आयुष्य आज खूपच सुंदर असणार आहे. तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. मीन राशी, आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित होऊ शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलल्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यास नातेवाईक पुढाकार घेतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.